नमस्ते, चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत खलबत्त्याचं सीझनिंग कसे करायचे। चला तर मग वेळ न घालवता सीझनिंग करायला घेऊया। तर तुम्ही इथे पाहू शकता मी खलबत्ता घेतलेला आहे आणि आता काय करायचं, तारेचा काटा असतो ना त्याने अगोदर असं छान घासून घ्यायचंय। आणि मग पाण्याने असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आता काय करायचं, हा खलबत्ता आहे ना यामध्ये भिजवलेले तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते छान असे वाटून घ्यायचे। आता हे दळून झालं ना ते असं सगळीकडे लावून घ्यायचं, आतून बाहेरून, आणि ते पुन्हा असं आणि असं घासून घ्यायचं। म्हणजे सगळीकडे छान असं ना त्याची बारीक जी बर असते ना सगळ्या साईडची ती सगळी निघून जाते आणि नंतर आपल्याला हा खलबत्ता छान स्वयंपाकासाठी वापरता येतो। बाहेरून पण सगळं घासून घ्यायचं, म्हणजे जी बारीक बारीक अशी दगडांची जी बर असते ना ती सगळी निघून जाते। बाहेरून आतून सगळं छान करायचं। आता हे छान असं छान दळून झालं तांदूळ, असं छान घासून घ्यायचं। म्हणजे काय होतं, हे जे पांढरे शुभ्र तांदूळ आहेत ना ते घासल्यामुळे ना त्याचा रंग काळा होतो आणि ही क्रिया ना आपल्याला 2 वेळा करायची आहे। म्हणजे हे तांदूळ काळे होऊन आपल्या खलबत्त्याचं सीझनिंग छान होणार आहे। असं छान घासायचं आहे। खलबत्ता हा आपल्याला सकाळी उठल्यापासून लागतो, बरोबर ना? तर संध्याकाळच्या जेवणापर्यंत खलबत्ता आपल्याला वापरण्यासाठी लागत असतो। सकाळी उठलं गरम गरम चहा अद्रक करण्यासाठी त्या खलबत्त्यामध्ये अद्रक ठेचायला लागते आणि संध्याकाळी आपल्याला स्वयंपाक करायचा असतो त्यावेळेस त्या खलबत्त्याची आपल्याला खूप मदत होते, ज्यावेळेस आपला मिक्सर बंद पडतो ना त्यावेळेस। त्यामुळं सगळ्यांच्या घरात खलबत्ता असणार। मग सीझनिंग कसं करायचं ते या प्रकारे करून घ्यायचं आहे सीझनिंग। हे बघा तुम्ही पाहू शकता, आता हे तांदूळ आहेत ना ते बघा असे काळे झालेले आहेत। आता हे आपण काय करूया, स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। आता छान असं नळाखाली खळखळ धुवून घ्यायचं आहे। आता काय करायचं, एक कपडा घ्यायचा आणि कपड्याने खलबत्त्याला छान असं कोरडं करून घ्यायचं आहे। असं कोरडं करून झालं की काय करायचं, एका वाटीमध्ये हळद आणि गोडे तेल घ्यायचं आहे आणि ते मिक्स करायचं। आणि मिक्स करून झालेलं हळद आणि तेल खलबत्त्याला आतून बाहेरून सगळीकडे लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सगळीकडे हळद आणि गोडे तेल छान असं चोळायचं। आता हे एक रात्र असंच ठेवून द्यायचं आहे, नाहीतर मग वेळ नसेल तर 3 तास तरी हे असंच लावून मुरत ठेवायचं आहे। एक रात्र मुरत ठेवल्यानंतर खलबत्ता छान असा पाण्याने धुवून घ्यायचा आहे।
आता आपला खलबत्ता वापरण्यासाठी एकदम छान तयार झाला आहे. तुम्हाला हे सिझनिंग कसं वाटलं ते कमेंट्समध्ये मला कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. आतापुरतं एवढंच. बाय बाय.